हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत तुम्ही पाहणार आहात प्रॅक्टिस सेट नंबर 44. या आधीचे आणि नंतरचे सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, त्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. तसंच तुमच्या सायन्सचे जे एक्सरसाइज आहेत ते सुद्धा एक्सप्लेन केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकतात. चला तर मग सुरुवात करूया. या प्रॅक्टिस सेटमध्ये तुम्हाला एरिया रिगार्डिंग काही फॉर्म्युलाज यूज करून काढायचा आहे. 4 क्वेश्चन्स दिलेत. फर्स्ट क्वेश्चन बघूया. If the length and breadth of a rectangle are doubled, ठीक आहे, जर लेंथ आणि ब्रेथ ही आपण डबल केली, how many times the perimeter of old rectangle will that of the new rectangle be? बघा, पहिले एक रेक्टँगल आहे, ठीक आहे, पहिले एक रेक्टँगल आहे, त्याची जी लेंथ L आणि B आहेत ते जर आपण डबल केले, ठीक आहे, जर समजा नवीन रेक्टँगल आपण घेतला आणि ही जी लेंथ आणि ब्रेथ आहे ती जर डबल केली, ठीक आहे, तर किती टाइम्स पेरिमीटर येणार असं विचारले. मग हा काय येईल? L2 B2. कळालंय का? पहिले जे आहेत त्याचा डबल केल्यानंतर काय होणार आहे हे आपल्याला विचारले. मग फर्स्ट पेरिमीटर काय येणार? मग तुम्ही पूर्ण स्पेलिंग लिहा. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज काय असतं? 2L प्लस 2B. ठीक आहे, 2 मल्टिप्लाय बाय L आणि प्लस 2 मल्टिप्लाय बाय B. आपल्याला हे माहिती आहे. मग फर्स्ट जो रेक्टँगल आहे त्याचं आपण काय येणार पेरिमीटर? मग 2L प्लस 2B हेच येणार. कळलंय तुम्हाला? कारण L आणि B काय आहे आपल्याला माहिती आहे का? नाही. मग पेरिमीटर ऑफ सेकंड रेक्टँगल, ठीक आहे, सेकंड रेक्टँगलचं पेरिमीटर कसं येणार? आता आपण याच्या L आणि B ला L2 आणि B2 म्हटलेलं आहे आणि ते ट्वाइस म्हणतोय, डबल होतंय ना, डबल. मग त्यामुळे काय करणार आपण? 2L2 घेणार आणि 2LB घेणार. मग 2 मल्टिप्लाय बाय जो फॉर्म्युलाचा 2 आहे तो आणि ट्वाइस आहे म्हणून 2L2 प्लस 2 मल्टिप्लाय बाय फॉर्म्युलाचा 2 आणि 2B2. कळलंय तुम्हाला? समजलंय? मग हे काय तयार होईल? 2 × 2 4L आणि हा काय होईल? 4B. कळलंय तुम्हाला? मग आता हा नवीन रेक्टँगल जो आहे त्याचं हे पेरिमीटर झालं. पण आपल्याला प्रश्न काय विचारलाय की ओल्ड जो रेक्टँगल आहे त्याच्या किती टाइम्स तो नवीन रेक्टँगल आहे. मग त्यासाठी आपण काय करणार? डिवाइड करणार. मग वरती काय घालणार? न्यू रेक्टँगल अपॉन ओल्ड रेक्टँगल यांचं पेरिमीटर. ठीक आहे, मग काय आहे ते? न्यू रेक्टँगलचं 4L प्लस 4B आणि जुन्याचं काय आहे? 2L प्लस 2B. ठीक आहे, इथे आपण 4 कॉमन काढणार आणि इथे 2 कॉमन काढणार. मग काय येणार? 4L प्लस B आणि अपॉनला 2L प्लस B. ठीक आहे, 2 1 जार 2, 2 2 जार 4 आणि हे सुद्धा सेम आहेत, कॅन्सल होणार. मग काय येणार? आन्सर 2. म्हणजे ओल्ड जो रेक्टँगल आहे त्याचा न्यू रेक्टँगल हा ट्वाइस आहे, डबल आहे. मग आपण लिहिणार देअरफॉर न्यू रेक्टँगल्स पेरिमीटर इज ट्वाइस टू द ओल्ड रेक्टँगल. कळलंय? नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलाय. इफ द साइड ऑफ स्क्वेअर इज ट्रिपल्ड. बघा, स्क्वेअर जो आहे त्याची जर साइड ट्रिपल केली, आधीच्या क्वेश्चन सारखाच आहे, तेव्हा रेक्टँगल होता, आता स्क्वेअर आहे. मग त्याला जर आपण ट्रिपल्ड केली म्हणजे मोठं केलं 3 टाइम्स, तर विचारलेलं आहे पेरिमीटर ऑफ फर्स्ट स्क्वेअर विल दॅट ऑफ द न्यू स्क्वेअर बी. म्हणजे किती टाइम्स आहे जर नवीन स्क्वेअर आपण घेतलं तर. कळलंय तुम्हाला? मग फर्स्टला आपण A मांडलं तर नेक्स्ट कोणता येईल? 3A. 3 टाइम्स करतोय ना. जर याची साइड A मांडली आपण तर नवीन याची काय राहील? 3A. मग मला सांगा पेरिमीटर ऑफ स्क्वेअर फॉर्म्युला काय आहे? 4 × साइड. ठीक आहे, मग पहिल्याच पेरिमीटर काय येईल? 4 मल्टिप्लाय बाय A विच इज 4A. ठीक आहे, मग पेरिमीटर ऑफ न्यू स्क्वेअर
ठीक आहे, पूर्ण स्पेलिंग लिहा तुम्ही. पेरिमीटर ऑफ न्यू स्क्वेअर काय येणार 4 मल्टिप्लाय बाय 3a. त्याची साइड काय आहे 3a आहे. ठीक आहे, मग 4 मल्टिप्लाय बाय 3 किती होतात 12a. ठीक आहे, हे फर्स्टचं पेरिमीटर झालं, हे सेकंडचं झालं. मग आपल्याला विचारलंय की किती टाइम्स आहे, त्याच्यासाठी आपण काय करणार डिवाइड. वरती काय घेणार न्यू स्क्वेअर. ठीक आहे, पेरिमीटर ऑफ न्यू स्क्वेअर आणि खाली काय घेणार पेरिमीटर ऑफ ओल्ड स्क्वेअर. ठीक आहे, काय आहेत मग ते 12a अपॉन 4a. काय करणार 4 1 जा 4 3 जा 12. a कॅन्सल, काय उरला म्हणजे 3. मग आपण लिहिणार पेरिमीटर ऑफ न्यू स्क्वेअर इज 3 टाइम्स ऑफ ओल्ड स्क्वेअर. कळलंय, क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. गिवन alongside is the diagram of a playground. It shows the length of its sides. बघा हे प्लेग्राउंड आहे आणि त्याच्या लेंथ दाखवत आहे. फाइंड द पेरिमीटर ऑफ प्लेग्राउंड. मग ह्या प्लेग्राउंडचं पेरिमीटर किती हे विचारले. ठीक आहे, मग आता इकडे बघा, इथे आपण जर हे डिस्टन्स जर बघितलं तर हे 5 मीटर आहे, तर हे पण काय येणार 5 मीटर. हे 10 मीटर आहे तर एक्झॅक्टली हे पण किती येणार 10 मीटर. कळलंय. आणि हे इथे जर आपण एक डॉटेड लाईन घेतली तर हे समोरच्या लाईन तर सेम असतात, मग हे किती येणार 15 मीटर. ठीक आहे, आणि हे किती येणार 15 मीटर. कुठल्याही फिगरचा आपल्याला पेरिमीटर काढायचं असेल तर आपण काय करतो, ज्या साइडच्या लाईन्स आहेत त्यांची काय करतो ऍडिशन करतो. मग आपण काय करणार 15 मीटर प्लस 15 मीटर. बघा 15 15 हे किती आहेत 10 मीटर प्लस 5 मीटर प्लस 15 मीटर प्लस 5 मीटर प्लस 15 मीटर प्लस 15 मीटर प्लस 10 मीटर प्लस 10 मीटर. सांगा ऍडिशन किती येते ह्या सगळ्यांची 90 मीटर 90 मीटर. ठीक आहे, म्हणजे त्या प्लेग्राउंडच्या पेरिमीटर किती आलाय 90 मीटर. समजलंय तुम्हाला. मग आपण एंड स्टेटमेंट लिहिणार द पेरिमीटर ऑफ प्लेग्राउंड इज 90 मीटर्स. क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. As shown in the figure, napkins of the same size were made from a square piece of cloth of length 1 meter. बघा 1 मीटर लेंथ असलेला, आता हा समजा 1 मीटर आहे, एवढी लेंथ असलेल्या स्क्वेअर पासनं नॅपकिन 4 तुकडे तयार केलेत नॅपकिनचे. ठीक आहे. What length of lace will be required to trim all 4 sides of all napkins? बघा मग त्याला आता तुम्ही बघितलं असेल की कुठल्याही क्लोथला नॅपकिनला वगैरे लेस असते, तर लेस जर आपल्याला लावायची आहे तर बॉर्डरला आहे म्हणजे काय काढावं लागेल पेरिमीटर. मग पेरिमीटर आपण कसं करतो ऍडिशन करून. पण मग जे तयार झालेले आहेत त्याच्या एक साइडचा किती येणार 1/2. ही एवढी लेंथ किती येणार 1/2. क्लिअर आहे तुम्हाला. मग आपण पहिले लिहिणार की लेंथ ऑफ 1 स्क्वेअर मीटर नॅपकिन इज 1/2 मीटर. बघा जो एक तुकडा तयार होतोय त्याचा किती आहे 1/2 मीटर. मग असे किती आहेत 4 आहेत. मग आपण काय करणार मल्टिप्लाय बाय 4. कळलंय तुम्हाला. मग काय करणार 1/2 मल्टिप्लाय बाय 4. 2 1 जा 2 2 जा 2 मल्टिप्लाय 1 इज 2. कळलंय 2 मीटर. आता हे जे निघालंय ते एका नॅपकिनचं पेरिमीटर झालं. असे किती नॅपकिन्स आहेत ते 4. मग आपण लिहिणार द पेरिमीटर ऑफ 4 नॅपकिन्स इज काय करणार मग 2 मल्टिप्लाय बाय 4. 2 4 जार 8. कळले तुम्हाला. मीटर मध्ये आहे तर मीटर मध्ये लिहिणार. मग एंड स्टेटमेंट लिहिणार द लेंथ ऑफ लेस इज रिक्वायर्ड 8 मीटर. कळले तुम्हाला. तर हा होता आपला प्रॅक्टिस सेट नंबर 44. अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. Thank you.